नमस्कार मंडळी. 2025च्या पहिल्या व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आपण लास्ट भेटलो होतो डिसेंबरमध्ये, जेव्हा मी कोस्टल कर्नाटकाची राईड केली होती. आणि तेव्हा मी असं म्हणालो होतो की डिसेंबरमध्ये अजून पण काही राईड प्लॅन्स आहेत. बट देन वी आर डिरेक्टली मीटिंग इन फेब्रुवारी. लाईफ हॅपन्ड, आय गॉट बिझी आणि खूप काही अपडेट्स आहेत जे शेअर करणार आहे. आजचं टायटल बघून तुम्हाला कळलंच असेल, मी निघालोय बँगलोरवरून अक्कलकोटला. आणि का जातोय, रूट कुठला घेतोय, स्टे ऑप्शन्स काय आहेत, हे सगळं शेअर करणार आहे. पण निघायला ऑलरेडी लेट झालाय, त्यामुळे पटकन निघतो आणि जाता जाता तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो. It's a beautiful February morning. निघायला थोडा उशीर झाला ते बरंच झालं. सकाळी खूप जास्त धुकं होतं. For those of you who don't know Bangalore, who are not from Bangalore, मी आता नॉर्थ बँगलोर मध्ये आहे. माझ्या राईट साईडला जो रस्ता आहे तो जातो एअरपोर्ट कडे आणि मी आता चाललो आहे टुवर्ड्स हेब्बाळ आणि हेब्बाळवरून एक्झिट करणार तुमकूर रोडला. So if you are watching this vlog purely for the road updates, I would suggest you can skip next 2-3 minutes. जे माझे रेग्युलर व्ह्यूअर्स आहेत, I have a quick update to share with all of you. आजचा अक्कलकोटचा जो प्लॅन आहे तो काही इम्प्रॉम्प्टू लास्ट मिनिट प्लॅन नाहीये. This is not a ride, to be honest. This is a migration. मागचे 6.5 वर्ष मी बँगलोर मध्ये होतो. माझी फॅमिली इथे आहे आणि मी ओरिजिनली पुण्याचा आहे. सो आय रिसेंटली गॉट एन अपॉर्च्युनिटी or an offer from a company in Pune. बँगलोरमध्ये मी एका कन्सल्टिंग फर्म मध्ये काम करत होतो 6.5 वर्ष आणि मी HR स्पेस मध्ये आहे. And there was always this thought to go back to Pune, go back to hometown. प्लॅन होता अजून काही वर्ष इथेच काढायचा. मला बँगलोर खूप आवडलं. ऍक्च्युली बघायला गेलं तर वेदर वाईज खूप जास्त पुण्यासारखं आहे. फूड खूप छान आहे, कल्चर खूप छान आहे, लोक खूप चांगली आहेत. मला तरी मागच्या 6-6.5 वर्षात कधी असा प्रॉब्लेम झाला नाही. लँग्वेज बॅरियर किंवा बाकी कल्चरली पीपल हिअर आर सो अकोमोडेटिंग. But when I got an offer from a company from my hometown, I couldn't turn it down. So it's a new chapter, new beginnings. आणि म्हणून चाललोय स्वामींचा आशीर्वाद घ्यायला. हे होतं मोठं कारण. छोटं कारण असं आहे की पुण्याला तर जायचंच होतं, बाईक घेऊन जायचं होतं. पण आता रिसेंटली मी डिसेंबरमध्ये कार घेऊन गोव्यावरून पुण्याला गेलो होतो आणि NH48 एस्पेशली कराड पासून ते साताऱ्यापर्यंत तो जो पॅच आहे तिथे एवढं काम चालू आहे, खूप ट्रॅफिक असते. सो आय थॉट लेट्स एक्सप्लोर चित्रदुर्गा, इलकल, विजापूर साइड. दिस टाइम मी कारनी गेलोय या रूटनी.
पण बाईकनी पहिल्यांदाच चाललोय. सो दॅट्स द प्लॅन. आज इथून विजापूर पर्यंत तरी राईड करायचा प्लॅन आहे. विजापूर इज अप्रॉक्सिमेटली 520 किलोमीटर्स फ्रॉम हिअर. मला साधारण 8:30 पावणे 9 तास दाखवतं इथून. आणि अर्थातच ब्रेकफास्ट, लंच हे सगळे ब्रेक कन्सिडर करता आय थिंक इट विल टेक 10 odd hours. तर 6 वाजेपर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे विजापूरला. डायरेक्ट अक्कलकोटचा प्लॅन केला होता, पण अक्कलकोट इथून 630 किलोमीटर आहे माझ्या घरापासून. तुम्ही लास्ट इयर बघितलं असेल तर मी गोकर्ण बँगलोर राईड केली होती. दॅट वॉज 500 किलोमीटर प्लस राईड, विच वॉज one of the biggest rides for me, and I'm okay to do 630, but let's see. प्लॅन आहे विजापूरला जायचा. जर का थकलो नसेल, संध्याकाळ खूप जास्त नसेल झाली, अंधार नसेल पडला, तर आय माइट ॲज वेल प्लॅन फॉर अक्कलकोट, सॉरी सोलापूर. And welcome to Hebbal Junction. I will miss this place. बँगलोरला यायच्या आधी मला साधारण 10-11 वर्षाचा एक्सपिरियन्स होता पुण्यात कामाचा. आणि ऑनेस्टली मी खूप स्केप्टिकल होतो पुण्याबाहेरच्या कुठल्या कंपनीमध्ये ऑफर घ्यायला. भीतभीतच ऑफर घेतली, जॉईन केलं, आणि खरं सांगतो तो दिवस आणि आजचा दिवस 6.5 वर्ष कशी निघून गेली कळलंच नाही. Those who travel regularly can probably relate with this. माझ्या राईट साईडला IKEA आहे, आणि प्रत्येक सिटीच्या एंट्री पॉइंटला किंवा एक्झिट पॉइंटला अशा काही ठरलेल्या जागा असतात ना, ज्या अशा लँडमार्क असतात की चला IKEA आलं, नाव वी आर एंटरिंग बँगलोर सिटी. असं तो एक लँडमार्क असतो, एक डिस्टन्स डोक्यात कॅल्क्युलेट केलेलं असतं. सिमिलर टू IKEA, थोडं पुढे गेलं की लेफ्टला पार्लेची फॅक्टरी आहे. सो इट्स अ स्टार्टिंग पॉइंट और अ मीटिंग पॉइंट फॉर लॉट ऑफ बायकर्स. एस्पेशली जर तुम्ही कूर्ग, हसन, मँगलोर या साईडला जात असाल बँगलोरवरून, तर बरेचसे बायकर्सचा मीटअप पॉइंट हा पार्लेजीची फॅक्टरी असतो. डॅम, आय विल मिस ऑल दिस. खूप राईड करायच्या होत्या साऊथला, पण ठीक आहे, whenever it's possible we'll continue with the rides. पण बाईकवर नसेल तरी कार मधनं तसं खूप काय काय कव्हर केलं आम्ही. कूर्ग झालं, उटी केलं, त्याच्यानंतर पॉंडिचेरी, चेन्नईला तर माझ्या आधीच्या कंपनीचं ऑफिस होतं, त्यामुळे 2-3 वेळेला चेन्नईला जाणं झालं. लास्ट इयर मी कोस्टल कर्नाटकाचा ब्लॉग पण कव्हर केला होता.
रामेश्वरम धनुषकोडी इट्स अ बकेट लिस्ट राईड. खूप दिवस ती पेंडिंग आहे. सो वेन एव्हर आय गेट अन अपॉर्च्युनिटी मी राईड नक्की प्लॅन करणार आहे. ऑलराईट, ऑलमोस्ट बँगलोर एक्झिट केलंय. तुमकूर मस्ट बी अनदर 20-25 kilometers from here. मंडेला राईड करायचे फायदे. रस्ते रिकामे आहेत. बँगलोरचे असे रिकामे रस्ते बघायची सवय नाही. बाईक चालवताना मला कुठल्या एका गोष्टीची भीती असेल ना, तर हा जो रस्त्याचा जॉईंट आहे ना मधला, हा जो जॉईंट तुम्ही बघताय, आय डोंट नो फॉर सम रिझन मला फोबी आहे या जॉईंटचा. मी युजली राईड करताना मागच्या टायर मध्ये 3 PSI आणि पुढच्या टायर मध्ये 2 PSI प्रेशर जास्तच ठेवतो. सवय माझी. आय डोंट नो वेदर इट्स अ गुड प्रॅक्टिस ऑर अ बॅड प्रॅक्टिस, बट आय युजली फॉलो दॅट. आणि होतं काय त्याच्यानी, अशा जॉईंटला देर आर व्हेरी हाय चान्सेस की गाडी ट्रॅक्शन लूज करते. दुसरा सगळ्यात खतरनाक प्रकार म्हणजे रस्त्यावर जर का डांबर टाकायचं असेल तर त्याच्या आधी ते आधीचं डांबर कॉन्क्रीट जे काय असेल ते काढतात आणि तो रस्ता 1-2 आठवडे तसाच ठेवतात. आणि हे जर का नॅशनल हायवेला असेल तर तुम्ही बाईकवर त्याच स्पीडनी येता आणि त्या पॅच मध्ये आल्यावर अचानक गाडीचं ट्रॅक्शन लूज होतं. We need to be careful about all these patches. बँगलोर सिटीच्या बाहेर चांगलंच गार आहे. असं वाटतं आता मला ग्लोव्स काढावेच लागणार आहेत. इकडे मस्त अजून किती वाजले आता? 8 वाजत आले. अजून ऊन नाही पडलं आणि छान धुकं पडलं. पण हे परवडलं. मागची राईड आठवली मला. बँगलोर वरून गोव्याकडे जाताना घरातनं निघाल्यापासून पाऊस होता आणि मी शेवटी एका जागी थांबून सकाळी सकाळी बँगलोर मध्ये 6:30 वाजता ब्लिंकिट वरनं रेनकोट ऑर्डर केला होता. कारण डिसेंबर मध्ये कोण रेनकोट ठेवेल हो बरोबर. काही ध्यानीमनीच नाही पाऊस येईल. आणि पहिल्या 15 किलोमीटर मध्येच भिजवून टाकलं होतं पावसाने. आय थिंक एक वेळ उन्हामध्ये जरा जास्त ब्रेक घेऊन नारळ पाणी पिऊन राईड होऊ शकते. थंडीत इन्सुलेशन लेअर घालून राईड होऊ शकते, पण पावसात नाही. करणारे करतही असतील पण नॉट माय कप ऑफ टी. काय फायरिंग येते सकाळी सकाळी गाडीचं. वा चला या टोलला छोटासा ब्रेक घेतो, छान भजनं लावतो आणि आपण भेटूयात लवकरच ब्रेकफास्ट साठी.
छान साऊथ इंडियन ब्रेकफास्ट झालेला आहे. आता इथून साधारण 70 किलोमीटरवर चित्रदुर्ग आहे आणि चित्रदुर्गावरनं राईट टर्न घ्यायचा आहे टुवर्ड्स होस्पेट. सो नेक्स्ट स्टॉप विल बी अराउंड समवेअर अराउंड होस्पेट. ॲक्च्युली होस्पेटच्या अलीकडे एक टनेलच्या अलीकडे छान डॅम आहे जिथे मी नेहमी थांबतो जाताना. तर पुढचा ब्रेक तिकडे आणि नंतर दुपारच्या जेवणापर्यंत साधारण 1 ते 2 वाजेपर्यंत इलकलला पोचायचं असा प्लॅन आहे. चित्रदुर्गावरून लेफ्ट घेतला आणि कनेक्ट झालो NH50ला टुवर्ड्स होस्पेट. रस्त्याच्या दोन्ही साईडला भल्या मोठ्या विंडमिल्स एन्जॉय करत आणि कडक उन्हाचे चटके खात मी जर्नी कंटिन्यू केला आणि पोचलो भल्या मोठ्या अशा तुंगभद्रा डॅमपाशी. बराच वेळ नारळ पाणी शोधत होतो, पण या रस्त्याला नारळ पाणी नाही मिळालं आणि कुठे थांबायला छान अशी सावली पण नाही मिळाली. होस्पेटचा हा टनल क्रॉस केला की या जागी थोडंसं कन्फ्युजन आहे. गुगल मॅप सांगतो लेफ्टकडे जायला आणि हा बोर्ड सांगतो स्ट्रेट जायचं. यावेळेला मी गुगल मॅपचं न ऐकता स्ट्रेट जाण्याचा डिसिजन घेतला. टोलबूथपर्यंत स्ट्रेट आलात की लेफ्ट साईडचा सर्व्हिस रोड कनेक्ट करतो विजापूर सोलापूर या हायवेला. तर मंडळी फायनली पोचलो आहे विजापूरला. सकाळी 7 वाजता निघालो होतो बँगलोरवरून आणि टोटल डिस्टन्स कव्हर केला आहे आज 530 किलोमीटर. जर्नी ओव्हरऑल ओके होता, काहीच प्रॉब्लेम नाही रस्त्याचा. ऊन फक्त दुपारी थोडंसं जास्त होतं, दॅट इज ओके. आणि बँगलोर टू चित्रदुर्ग रस्ता तर चांगलाच आहे, फक्त तुमकुरला एका ठिकाणी फ्लायओव्हरचं काम चालू आहे आणि बाकी चित्रदुर्गपासून होस्पेटपासून पुढे विजापूर एकदम व्यवस्थित रस्ता आहे. 1-2 ठिकाणी कामं चालू आहेत रस्त्याची. फक्त होस्पेटपासून विजापूरकडे येताना प्लीज बी अवेअर ऑफ द स्पीड ब्रेकर्स. चौक आला की गाडी बाय डिफॉल्ट स्लो करा, काही मोठे रंबल्स आहेत मध्ये, सो जस्ट बी माइंडफुल अबाउट दॅट. आणि ओव्हरऑल जर्नी ठीक होती. आता इथे KTDCची प्रॉपर्टी आहे आणि इथे एक बेसिक रूम मिळाली आहे. प्लॅन असा आहे की उद्या आता इथून सोलापूरला जायचं. सोलापूरला माझा एक खूप चांगला मित्र उद्या पुण्यावरनं येतोय, त्याला पिकअप करायचं आणि मग तिथून अक्कलकोटला दर्शनाला जायचं. एवढा सिम्पल प्लॅन आहे. जर का तुम्ही ही जर्नी प्लॅन करत असाल आणि कारनी येत असाल तर तुम्हाला विजापूर किंवा मध्ये कुठेही थांबण्याची गरज नाही. मी बाईकवर आलो आहे आणि ऑलमोस्ट 530 किलोमीटर कव्हर केलेत. सो दॅट्स माय ॲव्हरेज. आय डोंट स्ट्रेच माय राईड्स बियॉन्ड 550 किलोमीटर्स पर डे. सो आय डिसाइडेड टू स्टॉप द राईड हिअर. अजून 5च वाजले होते ॲक्च्युली. अजून 1.5 तास राईड करून सोलापूरला जाता आलं असतं, पण मला तशी काही घाई पण नाही आहे कारण माझा मित्र उद्या येणार आहे 1 वाजता सोलापूरमध्ये. तर मी आरामात सकाळी उठून ब्रेकफास्ट करून सोलापूरला जाऊ शकतो. बट इफ यू आर प्लॅनिंग Bangalore to Akkalkot, you can take a halt at Solapur or you can directly go to Akkalkot as well. रस्ते सगळे चांगले आहेत. शेवटी अक्कलकोटपर्यंत व्यवस्थित रस्ता आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. सो तुम्हाला एक क्विक रूम टूर देतो. ते समोर जे आहे ते रिसेप्शन आहे आणि इथून एंटर केल्यावर अशी काहीशी प्रॉपर्टी आहे.
त्या कोर्टयार्डमधून एंटर केलं की ही अशी रूम आहे. And the usual business area. It's a decent property.